मित्रांनो नमस्कार. आज आपण अशा ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जे कोल्हापूरपासून साधारण 45 किमी अंतरावर राधानगरी तालुक्यामध्ये आहे. असे ठिकाण जे रहस्याने भरलेलं आहे. आपण आलो आहोत चक्रेश्वरवाडी येथील रहस्यमय गुहा व जलकुंडाला भेट द्यायला. येथील पुजारी महाराज आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याच तोंडून या जलकुंड व गुहेबद्दल. हे ठिकाण 13व्या शतकातलं आहे बघा. 13व्या शतकात. म्हणजे पांडवकालीन बर. पांडवकालीन असून ह्या ठिकाणी कसं झालं, हे चक्रेश्वर नाव कसं पडलं म्हणजे इथून सांगतो तुम्हाला. चक्रेश्वर नाव का पडलं, विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं आणि ते सुदर्शन चक्र ह्या चक्रेश्वर डोंगरावर थांबलं. बर. आणि ह्या डोंगराचं नाव आहे निळागिरी प्रभर. निळावंती नव्हे, निळागिरी प्रभर. आणि ह्या ठिकाणी पांडवांनी इथे चक्र इथं थांबल्यानंतर तेव्हापासून ही चक्रेश्वर तीर्थाकट म्हणजे क्षेत्राकट मोठं पवित्र ठरलेलं आहे. बर. आणि ह्या ठिकाणी पांडवांनी वास्तव्य केलं आणि ह्या ठिकाणी वाल्मिक ऋषीच्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी सीताबाई, वाल्मिक ऋषीच्या ठिकाणी सीताबाई ह्या ठिकाणी प्रस्तुत झाली. सीताबाई प्रस्तुत झाली. लव अंकोचा जन्म ह्या ठिकाणी झाला असं म्हणण्यात आहे किंवा ग्रंथात नाही बघा. करवीर महात्मा, काशीखंड, पांडव प्रताप आणि जैमिनी ऐश्वर्य ह्या चारही ग्रंथात याचा उल्लेख बघायला मिळेल, तुम्हाला ऐकायला मिळेल. परत ह्या ठिकाणी भुयारा जे गेलाय, पूर्वी कोणतरी साधू मुनी इथून पूजा करायला चक्रेश्वर मंदिरात जायचं ते. त्यावेळेला जंगल आणि भुयाऱ्यातून पूजा करायची, त्याच मार्गे परतून खाली यायचं. आणि इथं त्यावेळेला ते ह्या ठिकाणी थांबायचे. आणि इथं थांबून ह्या ठिकाणी तपस्वी ठिकाणी, तपस्या म्हणजे ध्यान धारणा करायचे ठिकाण आहे. आणि ह्या भुयाराची आता अलीकडे आहे, काही ठिकाणी ओवऱ्या म्हणून आहे, खोलीसारखं. त्या ठिकाणी ध्यान धारणा करीत बसलेल्या ऋषीमुनींच्या मूर्त्या आतमध्ये आहेत बघा. बर. आणि ह्या पिंड्या ज्या आहेत त्या स्वयंभू आहेत. आणि ह्या पिंड्या दोन आहेत, विष्णूची पुढची आहे, पाठीमागची शंकराची आहे. आणि आंघोळ केली ह्या तीर्थात म्हणजे या कुंडात, तर अंगावर डाग असणारा नाहीसा होतो. बर. बिब्याचा असेल, जखम असेल, दुखापत असेल किंवा काळं कोडं म्हणून असते किंवा काय असं जर असेल, त्या ठिकाणी 5 आंघोळा केल्यानंतर तो डाग नाहीसा होतो. आता अलीकडची सध्याचीच गोष्ट म्हणजे माझ्या बघण्याची, ही पूर्वी म्हणत होती, पण अलीकडची गोष्ट 2 ठिकाणचा मी स्वतः ह्या मुलासारखा असताना दिंडोरीची एक मुलगी येत होती, लहान मुलगी, जी शेंगा काढायच्या दिवसात शेतात बिबीच्या झाडाखाली बसवली आणि त्या ठिकाणी ती मूल झोपवलं आणि ती नवरा बायको शेंगा काढीत असताना त्या मुलीने झोपतनं जागं झालं बाळ आणि तिने ती बिबं उन्हान काढलेलं कुस्करल्याने आपल्या कपाळाला लावला. कपाळाला लावल्यानंतर ती जखम झाली, संपूर्ण 1 नंबर गोरी पान मुलगी. आणि त्या मुलीला तो कपाळावर डाग मोठा काळा दिसायला लागला. मुलगीची 10वी झाली आणि स्थळ यायला लागलं, तो डाग बघून शंका आली, म्हणजे कोण करून नेणार. मग त्याने हे ठिकाण सांगितल्यानंतर इथं येऊन ती मुलगी जवळजवळ 6 महिने प्रत्येक सोमवारी येऊन आंघोळ करून जात होती. तिचा वडील घेऊन येत होता. आणि तो डाग नाहीसा झाला. त्या मुलीला कुठं दिली, त्या मुलीच्या कार्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. हे इतिहास अलीकडचा म्हणजे माझ्या बघण्याचा. अलीकडे इथं आवळी बुद्रुक म्हणून इथं बिबीची झाडावर होती. त्या बिबीच्या झाडावर बिबो गोळा केले यशवंत महादेव कवडे म्हणून. तिने काय केलं, मी बाळा आमच्या नातवाला घेऊन मी झाडावर उभा राहिलो. आणि त्याने काय केलं, नवा शेरडा होईत असा घालून 3 बटणी शेरडाचं वाट्यातून मी बांधलं. मला बाबा म्हणला मला पिशवी कॅरीबॅग घेऊन आणून की घरातली कॅरीबॅग दिली. ती कॅरीबॅगमध्ये घातल्यानंतर तो शर्टाचा काळा झाला, डाग पडला. त्याला म्हणलं सदाच बाळ बारका आहे आमचं, म्हणजे मोठा लग्न झालंय, ते त्याला बाळाला खाली उतरलेले. अहो यशवंता म्हटलं ह्या ठिकाणी डाग गेला, बघूया धुवून बघा. त्यानं अंगातून शर्ट असा धुवून ह्या ठिकाणी आता पुष्करून घेतल्यावर शुभ्र होता तसा झाला.
म्हणजे आता आवडीची गोष्ट आहे, म्हणजे माझ्या बघण्यात आहे. आणि गोष्टी आता 20 वर्षाची. हो काय? होय, असा इथला इतिहास आहे. अरे वा.